रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आभाळा न्यूज स्पेशल बुलेटिन. सोनपेठ थकीत पीक विम्याची रक्कम मिळाली. शेतकऱ्यांनी केला आमदार राजेश दादांचा सत्कार. राजकारण हे केवळ पदासाठी नव्हे तर शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी. आमदार राजेश दादा विटेकर. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सन 2024-25च्या पीक विम्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील काही दिवसापासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोनपेठ तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी जिजाई निवासस्थानी आमदार विटेकरांचा सत्कार केला व आभार मानले. हा सत्कार मनाला अक्षरशः भारावून टाकणारा ठरला असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि व्यक्त केलेले आभार हे माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या सन्मानापेक्षा अनमोल आहेत. कारण माझ्यासाठी राजकारण हे केवळ पदासाठी नसून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे माध्यम आहे. आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने माझ्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभा राहून त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत विटेकर, जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले विटेकर, माननीय जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, सरपंच विलास कोकाटे, उपसभापती पद्मसिंह देशमुख, तुकाराम भालेकर, श्यामराव परांडे, दिलीप रोडे, मदन सपकाळ, रोहिदास आप्पा रोडे, भागवत रोडे, भगवानराव गोरवे, चंद्रकांत झिरपे, भागवत परांडे, विठ्ठलराव कदम, प्रदीप कोचे, पांडुरंग भोसले, लक्ष्मण भोसले, गणेश पतंगे, हनुमान भोसले, नागोराव भोसले, शिवाजी डुकरे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आभाळा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.